नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जे के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच जिल्हा व सत्र न्यायालय बीड या ठिकाणी सफाईगार पदाकरिता पदभरती 2026 ची निघलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा जो काही भरती आहे मित्रांनो, तर सफाईगार या पदासाठी भरती निघलेली आहे मित्रांनो. आणि त्यामुळं मित्रांनो एकूण रिक्त पदं 2 आहेत मित्रांनो. आणि पुढील 2 वर्षामध्ये 3 पदं भरली जाणार आहेत. आणि जी काही निवड यादी आहे मित्रांनो, 5 जणांची सध्या ही भरती घेतली जाणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये 3 पदं हे प्रतीक्षा यादीमध्ये राहणार असून आणि जे काही आपलं मानधन आहे मित्रांनो ते 15,000 ते 46,000 पर्यंत आपलं मानधन म्हणजे आपल्याला पगार राहणार आहे, वेतन. तर मित्रांनो, जे काही इच्छुक उमेदवार ज्यांना काही हे काम करायचं आहे त्यांनी हा जो काही फॉर्म आहे मित्रांनो पोस्टाने आपल्याला बीड डिस्ट्रिक्ट कोर्ट या नावाने पाठवायचं आहे मित्रांनो. चला तर आपण पुढे पाहूया मित्रांनो, कोण पात्रता काय आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जो काही तुम्ही कुरिअरने पाठवणार आहेत मित्रांनो, तर दिनांक 10/8/2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला तो स्पीड पोस्टने तुम्हाला पाठवायचा आहे मित्रांनो. आणि त्याच्यावर तुम्हाला मित्रांनो काय काय लिहायचे, तर सफाईगार या पदासाठी अर्ज असं त्या तुमचं जे काही ड्राफ्ट तयार होणार आहे त्याच्यावर तुम्ही असं सफाईगार या पदासाठी अर्ज असं लिहायचं आहे आणि त्यानंतर तो तुम्ही पाठवायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पुढचं आपलं जे काय आहे मित्रांनो, पात्रता काय असणार आहे मित्रांनो, तो भारताचा जो काही उमेदवार आहे तो भारताचा नागरिक असावा, तो किमान 7वी उत्तीर्ण असावा आणि तो शरीराने सदृढ किंवा जेणेकरून तो पदासाठी कर्तव्य पार पाडू शकेल असा असावा. त्याला हिंदी व मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, पुढचं जे काही अनुभव तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो, उमेदवाराला शौचालय, स्नानगृह, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिला जाईल मित्रांनो. आणि न्यायालयात काम करण्याचा असा अनुभव असल्यास विशेष प्राधान्य दिले. जर न्यायालयामध्ये काम केलं असेल तर तुम्हाला अधिक प्राधान्य दिलं जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, पुढचं आहे मित्रांनो आपलं ज्यामध्ये वयोमर्यादा. तर मित्रांनो, ओपनला 18 आहे मित्रांनो आणि किमान ज्यांचं 18 वर्षाच्या पुढं वय असेल आणि 38 वर्षाच्या आतामध्ये असेल त्यांनी आपण ओपन कॅटेगरी भरू शकता. आणि मागासवर्गीयवाले त्यांनी 18 ते 43 यापर्यंत तुम्ही भरू शकता मित्रांनो. आणि जे काही मेनमध्ये मित्रांनो, जे काही नोकरीला सरकारी कर्मचारी किंवा केंद्र कर्मचारी असेल त्यांना 18 वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्यांना वयाची अट हे लागू नये मित्रांनो मेनमध्ये. तर मित्रांनो, जो काही आपला उमेदवाराचे चारित्र्यप्रमाण उमेदवार जो काही आपण पात्र उमेदवाराची अटी काय आपण दिलेल्या आहेत मित्रांनो. उमेदवार हा चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी मित्रांनो. उमेदवार काम करण्यास सक्षम असावा किंवा जे काही MPC UPC जे काही पेपर घेतले जातात मित्रांनो, तर त्यामध्ये अपात्र ठरवले नसावे मित्रांनो. तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हेगारी तसेच फौजदारी खटला प्रलंबित नसावा. उमेदवारास हयात असलेल्या पती-पत्नीच्या संख्येपेक्षा जास्त नसावे मित्रांनो. तुम्हाला कमीत कमी 2 मुलांपर्यंतच तुम्ही असेल तर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आपलं जे काही पुढचं आहे मेनमध्ये मित्रांनो, अर्ज शुल्क भरण्याची कशी पद्धत आहे मित्रांनो. मेन मुद्दा आपण त्याकडे अर्ज शुल्क भरण्याची पद्धत काय आहे. तर मित्रांनो, ह्याचं जे काही चलन आहे मित्रांनो 500 रुपये आहे मित्रांनो. आणि आपल्याला हे जे शुल्क आहे मित्रांनो डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट बीड या नावाने काढले. तुम्ही 500 रुपयाचं जे काही तुम्ही काय करायचं मित्रांनो, जे तुमचं जे काही ड्राफ्ट आहे मित्रांनो तुम्ही
इंडियन पोस्ट पेमेंट जे काही पोस्ट आहे तिथं जायचं आहे आणि तिथं तुम्ही 500 रुपयाचे म्हणजे 100 रुपयाचे तुम्हाला 5 असे चलन त्यांचे काही ड्राफ्ट डिमांड ड्राफ्ट मग काढावं लागते आणि त्यासोबत तुम्हाला ते आणि त्याच्यावर तुम्हाला असं लिहायला लागेल डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट बीड ह्या नावानेच तुम्हाला ते चलन पाठवायचे मित्रांनो. आणि त्या चलन म्हणजे तुम्हाला तुमचा जो काही अर्धा भाग आहे तो तुम्हाला कट करून घ्यायचा आणि फक्त चलन हे उजव्या हातातच तुम्हाला त्यांना चिटकून किंवा तुम्ही स्टॅपलरने मारून त्यांना देऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जी काही परीक्षा फीस आहे ती मित्रांनो ती वापस दिली जाणार नाही मित्रांनो. इथं त्यांनी लिहून दिलेलं आहे मित्रांनो, कारण की आधीच. तर निवड प्रक्रिया कशी आहे मित्रांनो, तर तुमची 30 गुणाची ही पेपर प्रात्यक्षिक चाचणी होणार आहे मित्रांनो. शारीरिक क्षमता चाचणी ही 10 गुणाची होणार आहे मित्रांनो आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी तुम्हाला 10 गुण मिळणार. तर मित्रांनो तुम्हाला जर निवड यादीमध्ये तर तुम्हाला निवडायची होत असेल तर 50 पैकी तुम्हाला मित्रांनो 25 गुण घेणं आवश्यक आहे, तरच तुमची निवड होण्याची चान्सेस आहेत मित्रांनो. तर तुम्हाला आधी लेखी परीक्षा, त्यानंतर तुम्हाला शारीरिक क्षमता चाचणी मित्रांनो आणि तुम्हाला मुलाखत पण ठेवलेली आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 50 गुणाचा पेपर होणार आहे आणि त्यापैकी तुम्हाला 25 गुण हे तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा मुलाखतीमध्ये एकूण तुम्हाला घेणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक अर्थ काय मित्रांनो, तुमची जे काही 7वी 10वी 12वी किंवा शासनमध्ये मान्यता विद्यापीठाकडून घेतलेली पदवी असावी मित्रांनो. तर तुम्हाला मित्रांनो जाहिराती प्रसिद्धीनंतर तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तीचे म्हणजे आपल्या गावातले जे काही असे ग्रामसेवक असेल, पोलीस पाटील असेल, तसेच जे काही शाळेचे कर्मचारी असतील त्यांच्याकडून चारित्र्य संपन्न असं प्रमाणपत्र घ्यायचे मित्रांनो. ते म्हणजे तुम्हाला त्याच्यावर पत्ता फोन नंबरसह परिशिष्ट ब हा जो काय फॉर्म आहे तुम्हाला भरून द्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो पुढं आपल्याला आपण आता पाहूया की पुढं काय काय पाहिजे मित्रांनो. तुम्हाला तुम्हाला असा फॉर्म कसा भरून द्यायचा आहे मित्रांनो ते सांगणार आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची चूक होऊन देऊ नका मित्रांनो. तर मित्रांनो इथं जो काही तुमचा असा फॉर्म तुम्हाला परिशिष्ट अ नावाचा एक फॉर्म असेल, त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो काही फोटो आहे तो चिटकवायचा आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथं उमेदवाराचे नाव लिहायचे, इथं आडनाव, इथं नाव आणि इथं वडिलाचे नाव लिहायचे मित्रांनो. तुमचा जो काही पत्ता असेल तो हा पत्ता इथे लिहायचा मित्रांनो. राष्ट्रीय तत्व का तुमचं काय लिहायचं आहे मित्रांनो, भारतीय लिहायचं आहे. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवास आहे का, तर होला टिक करायचे मित्रांनो. इथं मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल आय डी टाकायचा आहे, लिंग, धर्म, जात, प्रवर्ग हे टाकायचे मित्रांनो. त्यानंतर जन्मतारीख टाकायची मित्रांनो. आणि उमेदवाराच्या जर जाहिराती प्रसिद्धी तारखेस उमेदवाराचे वय, समजा तुम्ही आज फॉर्म भरायला गेले तर तुमचं जन्मल्यापासून आजचं वय, वर्ष आणि महिने आणि दिवस किती झाले हे पण टाकायचे मित्रांनो. ते मेन मुद्दा आहे मित्रांनो. पुढचा आहे मित्रांनो, जर तुम्ही विवाहित असाल तर इथं विवाहित लिहायचे आणि नसाल तर अविवाहित लिहायचे मित्रांनो इथं. त्यानंतर तुम्हाला मुले असले किती ते लिहायचे पण. आणि त्यानंतर 2025 नंतर तुम्हाला मुले किती आहे, 2 किंवा 3 आहेत हे पण लिहायचे मित्रांनो. जर तुम्ही अपंग असाल तर त्या अपंगाला क्लिक करायचे, नाही तर नाहीला क्लिक करायचे मित्रांनो. तर मित्रांनो आता शैक्षणिक अर्थामध्ये तुम्हाला काय लिहायचे मित्रांनो, तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला 7वीचे इथे लिहायचे, त्यानंतर इथं 10वीचे लिहायचे मित्रांनो. त्यानंतर तिसऱ्या कप्प्यामध्ये तुम्हाला 12वीचं पण लिहायचे मित्रांनो. आणि चौथा जर तुम्हाला वाटत असेल आपण ग्रॅज्युएशन झालेलं तर ते ग्रॅज्युएशनचं पण इथं चौथा कप्पा करून तिथं लिहायचे मित्रांनो. तर इथं त्याच्यामध्ये काय लिहायचं, परीक्षा मंडळाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण आणि प्राप्त गुण आणि टक्केवारी असं लिहायचे मित्रांनो. पूर्ण फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो 18वा जो काय आपला पॉईंट आहे मित्रांनो, सफाई कामाचा अनुभव आहे का, तर होय असला तर होयला क्लिक करायचे मित्रांनो. एखाद्या कार्यालयाचं नाव आणि दिनांकापासून तुम्ही कधीपासून काम चालू केले आणि कधीपर्यंत केलेलं आहे, एकूण महिना, वर्ष, किती वर्ष झाले, 1 वर्ष 2 वर्ष असं लिहायचे मित्रांनो. आणि तुम्हाला जर 19वा पॉईंट आपला विशेष अर्थ म्हणजे काय, तुम्हाला अजून तुमचं टायपिंग झाले, MSCT झाले, अजून काय झाले ते तुम्ही इथं लिहायचे मित्रांनो. ज्ञात असलेल्या भाषामध्ये तुम्हाला कोणती भाषा येते मित्रांनो, तर आपण हिंदी आणि मराठी आणि इंग्लिश लिहू शकतो मित्रांनो. त्यानंतर पुढचा मित्रांनो हे 22वा पॉईंट महत्त्वाचा आहे मित्रांनो, हा लक्षात ठेवा.
सफाईगार पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या शुल्काची पोस्टल ऑर्डर डिमांड माहिती मूळ प्रतासोबत कशी मूळ अर्जासोबत जोडायची मित्रांनो. जी काही आपण पोस्टातून ती डिमांड ड्राफ्ट घेणार आहे पोस्टल ऑर्डर ती 100-100ची असेल आपल्याला 5 घ्यायची मित्रांनो. त्यानंतर इथं कसं लिहायचं मित्रांनो पोस्टल ऑर्डर आणि डिमांड ड्राफ्ट ऑर्डर कसे लिहायचे मित्रांनो. तर तुमचा असा आपल्याला एक असा इथं क्रमांक लिहायचा मित्रांनो. इथं 5H12 समजा ज्यांचं काय असेल ते इथं सुरुवात आपली 1 पासून असेल आणि जर तुमचा शेवट जर 25 असेल तर तुम्ही कसं लिहायचे मित्रांनो 1 2 3 4 5 आणि शेवटचा अंक लिहून टाकायचा आहे मित्रांनो. शेवटचा अंक असा पूर्ण लिहून टाकायचा आहे आणि तुमचं इथं असं ते पोस्टल ऑर्डर आणि डिमांड ड्राफ्ट ऑर्डर क्रमांक असा लिहायचा आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो पूर्ण काय करायचं आहे मित्रांनो उमेदवार फौजदारी खटला असेल तर होय किंवा नाही करायचं तुमच्या मनावर मित्रांनो. दोषी ठरले असेल तर तुम्ही करू शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो परिशिष्ट ब हा आपल्याला मित्रांनो कधी द्यायचा आहे तर मित्रांनो आपला जर तुम्ही लेखी परीक्षेला पात्र झालात आणि जर परीक्षेमध्ये तुम्हाला 15पैकी 30पैकी तुम्हाला जर 30पैकी तुम्हाला जर 15 क्वेश्चन जर भेटले 15 क्वेश्चन जर तुम्ही बरोबर आले तर तुम्हाला मुलाखतीचा चान्स भेटेल मित्रांनो. जर हे परिशिष्ट बी मित्रांनो वर्तणूक प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून सरपंच यांच्याकडून घ्यायचे मित्रांनो. ज्यांच्याकडे सही शिक्का आहे त्यांच्याकडून घ्यायचे मित्रांनो. त्यांचं नाव मुद्दा काय ते आहे घ्यायचे. त्यानंतर परिशिष्ट ब हे परिशिष्ट क हे कुणाला आहे मित्रांनो तर ज्यांचं काही लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठीच हा परिशिष्ट क आहे मित्रांनो. त्यांचे इथं नाव टाकायचे त्यांच्या पतीचं नाव टाकायचे यांचा मुलगा व मुलगी कुणाची काय हे लिहायचे इथं वय लिहायचे मित्रांनो इथं. त्यानंतर वर्ष लिहायचे राहणार कुठाला आहे याजवळ आणि असं लिहायचे मित्रांनो. मला या रोजी इथं मुलांची संख्या लिहायची मित्रांनो. मला इतकी मुले आहे 2005 नंतर आणि 2005 नंतर किती मुले जन्मले आहे आणि इथं उमेदवाराचा सही शिक्का करायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण बीड न्यायालय भरतीचा आपण सफाईगार पदासाठी अर्ज याविषयी माहिती पाहिली आहे मित्रांनो. आणि तुम्ही ज्यावेळेस जो काही ड्राफ्ट घेणार आहे मित्रांनो ड्राफ्टवर कसं लिहायचे मित्रांनो तर हा तुमचा काही ड्राफ्ट आहे मित्रांनो. समजा असा तुम्ही ड्राफ्ट घेतला आहे त्याच्यामध्ये तुमचा जो काही फॉर्मच फक्त त्याच्यामध्ये टाकायचा ह्या व्यतिरिक्त काहीसुद्धा भरायचं नाही मित्रांनो. कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा द्यायचं नाही मित्रांनो. त्यानंतर इथं तुम्हाला सफाईगार पदासाठी अर्ज असं लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला हा लेफ्ट साईडला एक कॉर्नर इथं एक बॉक्स असं लिहायचा आहे आणि इथं काय लिहायचं मित्रांनो इथे लिहायचं प्रति मित्रांनो आणि ह्या साईडला लिहायचं प्रेषक मित्रांनो. प्रेषक इथं कार्यालयाचा पत्ता लिहायचा आहे आणि इथं तुमचं नाव आणि तुमचा पत्ता लिहायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा जो काही न्यायालयाची भरती निघाली त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरा आणि यशस्वी पण व्हा मित्रांनो. आणि जो काय फॉर्म भरायचा हा मित्रांनो पोस्टानेच भरायचा आहे. स्पीड पोस्टाने हे पत्र पाठवायचे आणि 10 तारखेच्या आतमध्ये तिथं पाठवायचं आहे. चला तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला असेच व्हिडिओ घेऊन येण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू.